दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। सोलापूरची ग्रामदैवता अर्थातच सोलापूरची कुलस्वामिनी श्री रूपा भवानी मातेच्या मंदिरामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवानिमित्त 22 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मंदिराचे ट्रस्टी, वहिवाटदार आणि मुख्य पुजारी मल्लीनाथ मसरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली। या कालावधीमध्ये दररोज सकाळी महापूजा आणि रात्री नित्योपचार पूजा करून देवीची वेगवेगळ्या वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे। 22 सप्टेंबर रोजी पहाटे प्रक्षाळ पूजा करून सकाळी 9 वाजता महापूजा करण्यात येईल। शुक्रवारी 26 सप्टेंबर रोजी ललिता पंचमी निमित्त सायंकाळी 5 वाजता कुंकुमार्चनाचा कार्यक्रम होणार असून मंगळवारी 30 सप्टेंबर रोजी दुर्गाष्टमी अलंकार महापूजा आणि दुपारी 1 वाजता होम विधीस प्रारंभ होणार आहे। सायंकाळी 7 वाजता पूर्णाहुती होत त्यानंतर मसरे यांच्या घरातून सायंकाळी 7 वाजता दही हंडीची मिरवणूक निघणार आहे। 1 ऑक्टोबर रोजी महानवमी निमित्त सकाळी अलंकार पूजा आणि रात्री नित्योपचार पूजा तसंच छबिना निघणार आहे। 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजे दसरा असून सकाळी अलंकार महापूजा करण्यात येणार आहे। संध्याकाळी 5 वाजता श्री रूपा भवानी मातेचा पालखी सोहळा सीमोल्लंघनासाठी मंदिरापासून वाजत गाजत पार्क मैदानावरील शमीच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली। 6 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सकाळी अलंकार महापूजा, त्यानंतर महाप्रसाद, रात्री छबिना मिरवणूक आणि त्यानंतर दुधाचा प्रसाद देण्यात येणार आहे, अशी माहिती मल्लीनाथ मसरे यांनी दिली। या पत्रकार परिषदेत सिद्धेश्वर बँकेचे प्रकाश वाले, मानकरी राजशेखर हिरेअब्बू, सुधीर थोबडे, सुनील मसरे, सोमनाथ मेंगाणे, अनिल मसरे, बाळासाहेब मुस्तारे, प्रकाश बिराजदार, संजय दर्गो पाटील, दया सालुडगी, शिवशंकर कुडे, बिपिन धुम्मा, अमर चव्हाण, मनीष मसरे, सारंग मसरे, प्रतीक मसरे आदींची उपस्थिती होती। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।